पीक विम्यासंदर्भात सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। पीक विमा पाहायला गेलं तर पीक विमा रक्कम जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या सुमारे 30 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तब्बल 3200 कोटी रुपये जमा केले जाणार आहेत, अशी माहिती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी देण्यात आलेली आहे। अनेक दिवस झाले अनेक शेतकरी पीक विम्याची वाट बघत होते। शेतकऱ्यासाठी कृषी मंत्री देखील जे आपल्या राज्याचे कृषी मंत्री आहेत दत्तामामा भरणे यांच्याकडून देखील आनंदाची बातमी आलेली आहे। ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा 2022ला 2023ला 2024ला फक्त पीक विमा भरलेला होता त्या शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। पीक विम्याचा दुसरा टप्पा पाहायला गेलं तर शुक्रवारी उद्यापासून सुरू करण्यात आलेला आहे। आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी नुकताच पीक विम्याचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलेलं देखील आहे। यासाठी तब्बल 3200 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आले आहेत। गेल्या महिन्याभरापासून पीक विम्याचा पहिला टप्पा वाटप करण्यात येत होता। काही जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा झालं देखील, तर काही जिल्ह्यामध्ये पीक विम्यापासून शेतकरी वंचित देखील राहिले होते। ज्या शेतकऱ्यांना पीक विमा अजून पण बँकेच्या खात्यावरती आलेला नाही, तसेच ज्या शेतकऱ्यांना पीक विमा कमी मिळाला आहे, अशा सर्व शेतकऱ्याच्या खात्यावरती बँकेच्या खात्यावरती पीक विम्याचा दुसरा टप्पा आजपासून सुरू करण्यात आलेला आहे। हेक्टरी 15,000 रुपये पीक विम्याचे वाटप शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी पुढील 2 तासाच्या आतमध्ये जमा होणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती आत्ताच कृषी विभागाच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती शेतकऱ्यासाठी जाहीर करण्यात आलेली आहे। पीक विमा त्या ठिकाणी दुसरा टप्पा आजपासून सुरू करण्यात आला आहे। यासाठी तब्बल 3200 कोटी रुपये निधी या कंपनी या ठिकाणी देऊन टाकलेला आहे आणि कंपनीने आता बँकांना हा निधी या ठिकाणी वर्ग करण्यात आलेला आहे। त्यामुळं पाहायला गेलं तर उद्या 2 तासाच्या आतमध्ये हा पीक विमा शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती वितरण होणार अशी माहिती देखील मोठी अपडेट सरकारच्या माध्यमातून पाहायला गेलं तर उद्या दिली जाणार आहे। आता उद्या 10 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत। या 10 जिल्ह्यामध्ये पीक विमा शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती पुढील 2 तासाच्या आतमध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये जमा करण्यात येणार आहेत। आता बघा, आज 10 जिल्हे असणार आहेत, म्हणजे पाहायला गेलं तर उद्या शुक्रवारी 10 जिल्हे असणार आहेत आणि त्याच्या परवा दिवशी शनिवारी देखील 10 जिल्हे घेण्यात येणार आहेत आणि असे टप्प्याटप्प्याने 10 जिल्हे घेऊन शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विम्याचे दुसऱ्या टप्प्याचे वाटप या ठिकाणी केले जाणार आहेत। त्यामुळे उद्या कोणते 10 जिल्ह्यामध्ये वाटप केले जाणार आहे आणि शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 15,000 रुपये पीक विमा तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे, याची सविस्तर अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता दिली जाणार आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्याकडे सरकार आता पूर्णपणे लक्ष देऊ लागलं आहे, पाठिंबाच्या काळामध्ये पाठिंबाच्या महिन्यामध्ये 2 ऑगस्टला शेतकऱ्यांना PM किसानचा 20वा हप्ता त्याचे 2000 रुपये शेतकऱ्याला मिळाले आहेत। त्यानंतर लगेचच 9 सप्टेंबरला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता याचे 2000 रुपये शेतकऱ्यांना जमा झाले आहेत आणि या 2 योजनेचा लाभ सोडल्यानंतर आता सरकारने आता पीक विम्याचा दुसरा टप्पा देखील सुरू केलेला आहे। आजपासून पीक विम्याच्या शेतकऱ्याच्या खात्यावरती या ठिकाणी जमा केल्याची सुरुवात देखील केलेली आहे। म्हणजे शुक्रवार दिनांक पाहायला गेलं तर 12 सप्टेंबर रोजी या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावरती पीक विमा सोडला जाणार असल्याची माहिती देखील DBTच्या माध्यमातून म्हणजे डायरेक्ट ट्रान्सफर बेनिफिटच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये हे पैसे आता सोडले जाणार आहेत। म्हणजे उद्या दुपारपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती देखील आता सरकारकडून आत्ताच 5 मिनिटाच्या आतमध्ये ही माहिती आता समोर आलेली आहे। आता बघा, कोणत्या नेमक्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा करण्यात येणार आहे, तुमचा जिल्हा सरकारने निवडलेल्या आजच्या यादीमध्ये आहे का? कारण आज 10 जिल्हे या उद्या घेण्यात आलेत। पाहायला गेलं तर म्हणजे उद्या 10 जिल्हे घेण्यात आलेत, त्यानंतर परवा दिवशी देखील 10 जिल्हे घेण्यात आलेत। असं पाहायला गेलं तर 2 दिवसामध्ये या पीक विम्याचं वाटप करण्यात आलं आहे दुसऱ्या टप्प्याचं, असे कृषी विभागाकडून बँकांना आदेश देखील देण्यात आले आहेत। ज्या शेतकऱ्याची बँक खातं महाराष्ट्र बँकेत आहेत, तसेच पोस्ट ऑफिसमध्ये आहेत, ज्या शेतकऱ्याचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहेत, ज्या शेतकऱ्याचं खातं जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आहेत, जिल्हा सहकारी बँकेत, बँक ऑफ इंडियामध्ये आहेत, या बँकामध्ये ज्या शेतकऱ्याचं खाते त्यांना सर्वात आधी हा पीक विमा आज या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत। आणि आता लगेच बघूया कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होतोय, तुमचा जिल्हा सरकारने निवडलेल्या या यादीमध्ये आहे का? कारण आज 10 जिल्हे, उद्या 10 जिल्हे, परवा 10 जिल्हे, म्हणजे असं 3 दिवसामध्ये हा पीक विमा जमा करण्यात येणार आहे। त्यामुळं पाहायला गेलं तर उद्या 10 जिल्ह्यामध्ये तुमचा यामध्ये नक्कीच नंबर असणार आहे का? आता इथून पुढे 2 मिनिटे महत्त्वाची कामे बाजूला ठेवा आणि इथे सर्वांनी लक्ष देऊन बघा।
आता गेल्या महिन्यापासून शेतकऱ्यांना पीक विम्याची वाट बघावी लागली, कारण काही जण सांगत होते की आज पीक विमा येईल, उद्या पीक विमा येईल, परंतु शेतकऱ्याच्या खात्यावरती पीक विमा जमा झालेला नव्हता। यावरती तातडीची बैठक घेऊन आपल्या देशाचे कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्या राज्याचे कृषीमंत्री दत्तामामा भरणे या तिघांनी मिळून पीक विम्याचा दुसरा टप्पा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। यासाठी 32 कोटी आता कंपन्यांना वर्ग करण्यात देखील आलेत। कंपनी बँकांना देखील वर्ग करण्यात आहेत। त्यामुळे बँकांना या महत्त्वाच्या 10 जिल्ह्याची लिस्ट देखील आज देण्यात आलेलं आहे। म्हणजे उद्या दुपारपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावरती या 10 जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत, अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आली आहे। आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हेक्टरी 15,000 रुपयाचा पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येतोय। 2022ला पीक विमा शेतकऱ्यांनी भरलेला होता, ते फक्त भरायचं काम केलं होतं। त्यानंतर 2023ला पण शेतकऱ्यांना वाटले की आता तरी पीक विमा जमा होईल, पण शेतकऱ्याचा विचार कोण केलेला नव्हता। पाठीमागच्या 2 वर्षामध्ये अखेर कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शेतकऱ्याचा विचार करत शेतकऱ्याच्या जीवावर आम्ही सरकार निवडून आलो, त्यामुळे शिवराजसिंह चौहान यांनी विचार करत शेतकऱ्याचा अखेर विचार केलेला आहे आणि 3 वर्षाचा पीक विमा या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे। गेल्या महिन्यापासून पीक विमा शेतकऱ्याच्या बँकेमध्ये सोडलेला देखील आहे, अशा बातम्या देखील या ठिकाणी पसरल्या होत्या। अनेक शेतकरी आतुरतेने पीक विम्याची वाट देखील बघत होते, परंतु आता सरकारच्या माध्यमातून असं देखील सांगण्यात आलं होतं की गेल्या महिन्यापासून बँकेचा सर्व्हर डाऊन होता, तसेच काही तांत्रिक अडचणी देखील होत्या, त्यामुळे पीक विमा शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा झालेला नव्हता। काही मोजक्याच बँकेच्या खात्यामध्ये पीक विमा हा या ठिकाणी जमा झाला होता। पहिल्या टप्प्यामध्ये जमा झाल्या अनेक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पाहायला गेलं तर उद्यापासून पुढील 3 दिवस हा पीक विमा वाटप होतोय। म्हणजे पाहायला गेलं तर उद्या 10 जिल्हे, त्यानंतर परवा दिवशी 10 जिल्हे आणि सोमवारी 10 जिल्हे, असे टप्प्याटप्प्याने पीक विम्याला मुहूर्त लागल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, आता 3 दिवसामध्ये पीक विमा पूर्णपणे वाटप या ठिकाणी होणार आहे, दुसरा टप्पा होणार आहे। आता बघा सगळ्यात पहिला जो जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात देखील लवकरच पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे, अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे। आता पाहायला गेलं तर तुमचा जिल्हा यामध्ये आहे का नक्कीच बघायचा, त्यामुळे इथून पुढे तुम्ही लक्ष देऊन बघा। त्यामुळं सगळ्यात पहिला जिल्हा तुम्हाला कोल्हापूर सांगण्यात आला आहे। त्यानंतरचा जिल्हा घेण्यात आला आहे तो म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये देखील लवकरच पीक विम्याचे 15 हेक्टरी 15,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। त्यानंतरचा 3 नंबरचा जिल्हा घेण्यात आला आहे लातूर जिल्ह्यामधून हा व्हिडिओ बघत असाल तर जवळपास 70 लाख शेतकरी पीक विमा योजनेसाठी पात्र ठरले आहेत। 2022, 2023, 2024चा पीक विमा भरून त्यांच्या खात्यावरती पीक विमा केंद्र सरकारने सोडलेला नव्हता। ते शेतकरी अनेक शेतकरी आतुरतेने वाट बघत होते। अशा शेतकऱ्याच्या खात्यावरती हा पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येतोय। जर तुम्ही पहिला या ठिकाणी तुमचा जिल्हा यामध्ये आहे का सर्वांनी बघून घ्यायचा आहे, तो म्हणजे पाहायला गेलं तर कोल्हापूर असेल, सातारा असेल, या जिल्ह्यातील देखील तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता उद्या दुपारपर्यंत हा पीक विमा जमा करण्यात येतोय। तुम्हाला पहिला पीक विमा सांगितला आहे, त्यानंतर म्हणजे दुसरा जिल्हा देखील सांगण्यात आला आहे, त्यानंतर तिसरा जिल्हा देखील सांगण्यात आला आहे, त्यानंतर तुम्हाला जिल्हा पुढचा नक्कीच तुमचा जिल्हा आहे का सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। त्यामुळे तुम्हाला पुढील 2 पाहायला गेलं तर दुपारपर्यंत हा पीक विमा उद्या शुक्रवारी दुपारपर्यंत हा जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आली आहे। पाहायला गेलं तर आता उद्या कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा करण्यात येतोय पाहायला गेलं तर याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत। आता पाहायला गेलं तर उद्या 2 ते 3 दिवसामध्ये 10 जिल्ह्यांचे टप्पे पाडून या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत, अशी माहिती देखील आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत। आता त्या सरकारने कोणकोणते जिल्हे सांगलेत, म्हणजे उद्या शुक्रवारी कोणते जिल्हे घेण्यात आले आहेत, नंतर पाहायला गेलं तर शनिवारी कोणते जिल्हे घेण्यात आले आहेत आणि त्यानंतर सोमवारी कोणते जिल्हे घेण्यात आले आहेत, याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहे। आता त्या टप्प्याटप्प्याने या ठिकाणी पीक विम्याच्या वाटपाला मुहूर्त लागला आहे आणि पीक विम्याची वाढ बघणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी मंत्र्याच्या माध्यमातून आता त्या ठिकाणी 32 कोटी रुपये आता वर्ग करण्यात आले। त्यामुळे शेतकरी मित्रांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी म्हणावी लागेल। यामध्ये दुसरा जिल्हा सांगण्यात आला आहे, यामध्ये जवळपास दुसऱ्या जिल्ह्यामध्ये 3,78,000 शेतकरी पीक विम्यासाठी पात्र ठरल्याचे या ठिकाणी पाहायला मिळते। आता त्या जिल्ह्याचं नाव आहे नांदेड। आता नांदेड जिल्ह्यामध्ये देखील यावेळी ढगफुटी झाली होती, अतिवृष्टी देखील झाली होती, बरेच नुकसान देखील झाले होतं। त्या शेतकऱ्यासाठी देखील सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। पीक विम्याचा दुसरा देखील टप्पा सुरू करण्यात आला आहे। आता 1 महिन्यापासून आता तुम्हाला माहीत असेल की मागच्या महिन्यामध्ये आता या नांदेड जिल्ह्यामध्ये ढगफुटी झाली होती, त्यामध्ये ज्या शेतकऱ्याचं नुकसान झाले अशा सर्व शेतकऱ्यांना या नांदेड जिल्ह्यातील नुकसान त्या ठिकाणी कोणाकोणात झाले त्यांचं सर्व पंचनामे सरसकट 100% पंचनामे करून त्यांना आता हा पीक विमा उद्या शुक्रवारपर्यंत
देण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांकडून आता सांगण्यात आले आहेत। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील दिलासा देण्यात आला आहे। तुमचा जिल्हासुद्धा पुढे नक्कीच असणार आहे। तुमच्या जिल्ह्यांना नेमकं किती पीक विमा मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणार आहे याची सविस्तर अपडेट 2 मिनिटाच्या आतमध्ये आम्ही तुम्हाला समजावून सांगणार आहे। आता बघा, फक्त 2 जिल्हे तुम्हाला सांगायचे बाकी राहिलेत। आता या पाहायला गेलं तर जवळपास तुम्हाला 10 ते 12 जिल्हे या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये घेण्यात आलेत। उद्या शुक्रवारी दुपारपर्यंत हे पैसे सोडले जाणार आहेत अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आली आहे। आता पाहायला गेलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्या दुपारपर्यंत हेक्टरी 15,000 रुपये जमा केले जाणार आहेत। आता बघा, जवळजवळ 2023, 24 आणि 25चा पीक विमा 3 वर्षाचा मिळून हेक्टरी 15,000 रुपये तुमच्या शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक काम करायला देखील शेतकऱ्याला सांगितले, ते म्हणजे तुमचं महत्त्वाचं जे फार्मर आय डी आहे ती फार्मर आय डी कार्ड काढून घेतलं का ते देखील बघा। त्यानंतर पुढचे जिल्हे आपण पाहून घेऊयात। त्यानंतरचा जिल्हा घेण्यात आला तो म्हणजे बीड। तुम्ही बीड जिल्ह्यामधून तो व्हिडिओ बघत असाल तर थोडा देखील बीड जिल्ह्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला होता। या जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने 2022ला, 23ला, 24ला 1 रुपया भरून पीक विमा भरला होता। त्याची सर्व चौकशी करून जे शेतकरी पात्र ठरलेत त्यांच्याच खात्यावरती हा पीक विमा यासाठी आता जमा करण्यात येतोय। तुम्ही जर बीड जिल्ह्यातील शेतकरी असाल तुम्हाला सुद्धा हा पीक विमा जमा करण्याची या ठिकाणी आता मार्ग मोकळा झाला आहे। पुढचा जिल्हा अत्यंत महत्त्वाचे आहेत ते बघा। दुसरा जिल्हा देखील सांगण्यात आला तो म्हणजे सिंधुदुर्ग। तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्हिडिओ बघत असाल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळपास 2,06,000 शेतकरी पीक विम्यासाठी पात्र ठरल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। जर तुमचा जिल्हा सिंधुदुर्ग असेल तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे। तुम्हाला सुद्धा हा पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होण्यास मान्यता मिळाली आहे। त्यानंतरचा जिल्हा घेण्यात आले तो म्हणजे पाहायला गेलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे घेण्यात आले आहेत। त्यानंतरचा जिल्हा घेण्यात आला आहे सोलापूर जिल्ह्यातसुद्धा मोठ्या पावसाळ्याचा तडका बसला होता। त्यामध्ये बागायती पीक असेल, डाळिंब असेल, नंतर द्राक्षे असेल, या बागायती मोठ्या पिकांचं नुकसान झालं होतं। त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळून या सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे वाटप केले जाणार आहेत अशी माहिती आता सरकारकडून सांगण्यात आली आहे। त्यानंतरचा जिल्हा घेण्यात आला तो म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा हे पैसे सोडले जाणार आहेत। रत्नागिरी जिल्हा पाहायला गेलं तर कोकणाचा भाग आहे। 2024चा जर विचार केला या जिल्ह्यामध्ये भरपूर पाऊस पडला, वादळी वाऱ्याचा मोठा फटका त्या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्याला बसला। त्यामुळे शेती पिकांचं भरपूर सारं नुकसान झालं। त्या शेतकऱ्याच्या सर्व ठिकाणी जे नुकसान झाले होते त्या पीक विम्याचा पंचनामा करून 100% या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावरती उद्या शुक्रवारी दुपारपर्यंत हेक्टरी 15,000 रुपये जमा केले जाणार आहेत अशी माहिती आता मुख्यमंत्री साहेबांकडून आता सांगण्यात आली आहे। त्यानंतरचा जिल्हा घेण्यात आला आहे रायगड। आता बघा, तुम्ही रायगड जिल्ह्यातून व्हिडिओ बघत असाल, रायगड असेल, सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, हे लगतचे जिल्हे आहेत। या जिल्ह्यामध्ये जवळपास 2,10,000 शेतकरी पीक विम्यासाठी पात्र ठरले आहेत। 22, 23, 24 या 3 वर्षाचा रखडलेला पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यावरती या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। ही शेतकऱ्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल, कारण गेल्या 3 वर्षापासून शेतकरी पीक विम्याची वाट बघत होते। अशा सर्व शेतकऱ्याच्या खात्यावरती हा पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात यायला लागला आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे अत्यंत महत्त्वाचा आहे। हा पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येतो तो म्हणजे पालघर जिल्हा। जर पालघर जिल्ह्यामध्ये खूप सारे शेतकरी पात्र ठरले, जवळपास 1,00,000 त्या ठिकाणी 60,000 शेतकरी पीक विम्यासाठी पात्र ठरल्याचं आपल्याला पाहायला मिळते। तुमचा जिल्हा पालघर जिल्हा असेल त्या ठिकाणी तुमचा पीक विम्याचं जमा करण्याचे आदेश देखील मुख्यमंत्री साहेबांनी देण्यात आले। आता शेतकरी अनेक दिवस वाट बघून पीक विम्याचे थकले होते। अखेर पीक विमा वाटपाचा दुसरा वाटपण्याचा मुहूर्त लागल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। आता बघा शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आला आहे तो म्हणजे अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा 3 दिवसामध्ये हा पीक विमा येणार होता, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हा पीक विमा तुमच्या खात्यावरती येण्याचे आदेशसुद्धा पाहायला गेले तर देण्यात आले मुख्यमंत्री साहेबांकडून। त्यानंतरचा जालना जिल्हा देखील आहे। या जालना जिल्ह्यामध्ये देखील जवळपास 2,80,000 शेतकरी पात्र आहेत। या जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा जमा करण्याचे आदेश या ठिकाणी सरकारने देण्यात आले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, हा दुसरा टप्पा आता सुरू करण्यात आला आहे। तुमच्या खात्यावरती पीक विमा नक्कीच जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे तुम्हाला उद्या दुपारपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार आहे अशी माहिती देखील आता महाराष्ट्र सरकारकडून सांगण्यात आली आहे। तर अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अरविंद तुरा यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। जय जवान जय किसान। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।